नमस्कार मित्रांनो, मी शरद केदारी आपलं यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज एक नवीन कथा घेऊन आलो आहे। कथा आहे एका हुशार विद्यार्थ्याची। एका मिडल क्लास घरामधील विद्यार्थी जो शाळेमध्ये खूप हुशार, अभ्यासू, पूर्ण डिसिप्लिन पाळणारा, आज्ञाधारक आणि शिक्षकांचा खूप आवडता असा विद्यार्थी, शाळे जीवनामध्ये प्रत्येक वर्षी चांगले मार्क्स काढणारा, आईवडिलांचा आवडता मुलगा। शालेय जीवन पूर्ण होतं आणि हुशार असल्यामुळे आईवडील त्या मुलाला शिक्षणासाठी शहरामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन त्याचं घेतात। शालेय जीवन संपवून तो जेव्हा कॉलेजच्या जीवनात पदार्पण करतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप बदल झालेला असतो। त्याची संगत बदललेली असते, त्याचे मार्ग बदलतात आणि हा हुशार विद्यार्थी मित्रांच्या संगतीमध्ये निरनिराळे उपद्व्याप करू लागतो। एक साध्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी, त्याचे आईवडील खूप कष्टाने त्याला शिकवत असतात। अक्षरशः त्याच्या शिक्षणासाठी लोन वगैरे काढून त्याला शिकवत असतात, पण त्याला त्याची जाणीव राहिलेली नसते आणि तो असे निरनिराळ्या प्रकारे बाहेर फिरणं, मित्रांमध्ये पार्टीज करणं, लेट नाईट जागणं, म्हणजे अभ्यास सोडून तो सर्व काही हे करू लागतो मित्रांबरोबर आणि मित्रांची संगत त्याला लागते। अशा प्रकारे काही दिवसानंतर फर्स्ट सेमिस्टर येते। फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट येतो आणि रिझल्टमध्ये 3 विषयामध्ये साहेब फेल होतात। मित्रांनो, ही बातमी जेव्हा घरी पोहोचते तेव्हा आईवडिलांना, घरच्यांना खूप टेन्शन येतं की हा हुशार विद्यार्थी, आपला मुलगा, त्याला एक काहीतरी चांगल्या भावनेने आणि चांगल्या विचाराने त्याला आपण एवढं शिक्षण देतो आहे आणि एवढं पैसे वगैरे सगळे इकडून तिकडून काढवड करून आपण त्याचं शिक्षण करतो आहे, परंतु त्याची त्याला जाणीव नाही, म्हणून आईवडील त्याला खूप ओरडतात। विद्यार्थ्याचं थोडं मत परिवर्तन होतं आणि तो त्याचा पूर्ण फोकस अभ्यासाकडे करतो, अभ्यास करू लागतो। पण ते मित्रच ते पुन्हा त्याला अभ्यासातला किडा, अभ्यासू, का अभ्यास करतोस, अशा प्रकारे त्याला ते पुन्हा त्यांच्याजवळ खेचतात आणि त्यांचं पूर्ण परत ते चालू होतं। बाहेर फिरणं, लेट नाईटपर्यंत जागणं, पार्टीज करणं, हे पुन्हा त्याचं चालू होतं। एकदा एका मॉलमध्ये ते मूव्ही बघायला जातात। रात्री उशिरापर्यंत तिकडेच असतात। मूव्ही 2 वाजता संपते आणि ते हॉस्टेलकडे येण्यासाठी निघतात। हॉस्टेल त्या मॉलपासून 8 किलोमीटर अंतरावर असतो। गाडीची वाट पाहत ते हायवेला उभे असतात आणि त्यांना अचानक एक रिक्षा येताना दिसते। रिक्षाला हात करतात, रिक्षा थांबते, भाडं ठरवतात। अगदी 300 रुपयापासून त्यांचं बोलणं चालू होतं। 250ला रिक्षावाला मान्य करतो। 250 रुपये ठरतं भाडं आणि ते मित्र आणि तो त्या रिक्षात बसतात। रिक्षा थोडी पुढे गेल्यानंतर हा बोलतो रिक्षावाल्याला की आम्ही इथून नेहमी 150 रुपयामध्ये जातो आणि तुम्ही आज 250 घेताय। तेव्हा तो रिक्षावाला अगदी शांतपणे त्यांना सांगतो की बाळांनो, मी दिवसा पण गाडी चालवतो आणि मला जसा वेळ मिळतो तेव्हा रात्री पण गाडी चालवतो। रात्रीचे हेच रेट आहेत, रात्री पैसे जास्त मिळतात म्हणून मी फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी मी रात्री पण गाडी चालवतो। तेव्हा तो मुलाला राहत नाही। तो मुलगा त्याला पुढचं विचारतो की ठीक आहे, पण रात्री एवढं म्हणजे दिवस रात्र तुम्ही गाडी का चालवता? शिक्षण काय झालं? तुम्ही काय केलं तुमच्या आयुष्यामध्ये? तेव्हा तो रिक्षावाला सांगायला लागतो की माझे आईवडील खूप परिस्थितीने गरीब, मला इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांनी ॲडमिशन घेऊन दिलं होतं, परंतु मी माझ्या मित्रांच्या नादी लागून भरपूर असं एन्जॉयमेंट हे ते करत होतो। माझ्या शिक्षणाकडे माझं दुर्लक्ष झालं। 2 वेळा मी इंजिनिअरिंगला फेल झाल्यामुळं आईवडिलांनी त्यांची पुढची ऐपत नसल्यामुळं मला त्यांनी सांगितलं की आता तुझं तू बघ म्हणून, आणि आज मला ही रिक्षा चालवण्याची पाळी आली। बघा, त्यावेळेस जर
व्यवस्थित जर ते इंजिनिअरिंग केलं असतं तर आज मला ही रिक्षा चालवण्याची पाळी आली नसती. जसा प्रकाश पडावा असा प्रकाश त्याच्या आणि त्याच्या मित्रांच्या डोक्यात पडतो आणि त्यांच्यात खूपच असा बदल होतो. त्यांना त्यांची परिस्थिती आठवते की आपले देखील आईवडील आपल्याला कोणत्या परिस्थितीत शिकवत आहेत हे त्यांना त्यावेळेस आठवतं. अक्षरशः तो रिक्षावाला त्यांना देवासारखा भेटला. ते हॉस्टेलला पोचतात, रिक्षावाल्याला त्याचे पैसे देतात आणि आपापल्या रूममध्ये जाऊन ते मनाशी ठरवतात की आता कुठेही फिरणं नाही, आता फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. अशा प्रकारे तो रिक्षावाला त्यांना अगदी देवासारखा भेटतो आणि त्यांच्या आयुष्यात एक चमत्कार होतो आणि ते पुढील शिक्षण अगदी मनापासून करतात. कारण ते विद्यार्थी खूप हुशार असतात आणि त्यांच्या हुशारीने ते इंजिनिअरिंग पूर्ण करतात आणि त्यांच्या आयुष्यात ते पूर्ण सेट होतात. खूप चांगलं आयुष्य त्यांचं पुढील निर्माण होतं. कारण ह्या निसर्ग नियमाप्रमाणे जीवनात प्रगतीसाठी प्रत्येकाला चान्सही मिळत असतात, परंतु त्या मिळालेल्या संधीचं सोनं करणं की त्या संधीची माती करणं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. पहा, ते आईवडील खूप कष्ट करून त्या मुलांना शिकवत असतात आणि त्यांचा एकच हेतू असतो की आपल्या मुलांनी जसं आपण मोलमजुरी करतो किंवा आपण कष्ट करतो आहे, आपल्या मुलाच्या वाट्याला असे कष्ट येऊ नये. त्यांनी कुठल्या तरी चांगल्या ऑफिसमध्ये कुठलं तरी चांगलं साहेब व्हावं आणि त्याची पुढचं आयुष्य खूप चांगलं व्हावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. आणि आपण विद्यार्थी दशेमध्ये काय करतो ह्यासाठीच ही आजची गोष्ट आहे. मित्रांनो, गोष्ट छोटी आहे पण सार खूप मोठा आहे. त्यामुळे आजच्या कथेत एवढंच. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार. आजची गोष्ट आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.